हॅलो फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई पदाची परीक्षा 26 एप्रिल 2026ला झाली. त्याच्यानंतर फर्स्ट ॲन्सर की आली आणि खूप दिवसानंतर सेकंड ॲन्सर की आली. परंतु शिपाई पदासाठी स्वच्छता चाचणीसाठी, स्वच्छता व चापल्यता चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी अजूनही प्रसिद्ध झालेली नाही. सेकंड ॲन्सर की येऊन बरेच दिवस झालेले आहेत. त्यामुळं विद्यार्थी वाट पाहत आहेत की कधी लागणार, कधी लागणार. आता काल त्यांनी म्हणजे मुंबई उच्च न्यायालयानं लिपिक पदासाठी जी स्किल टेस्ट होणार आहे, त्याची एक्झाम डेटसुद्धा जाहीर केली आणि विद्यार्थ्यांचं कुठं टेस्ट होणार आहे त्याची यादीसुद्धा प्रसिद्ध केलेली आहे. मग आता शिपाई पदाचे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली की आमच्या स्वच्छता चाचणीचं काय? तर त्या संदर्भातच चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला बी पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेलं तलाठी प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे पुस्तक घ्यायचं असेल तर हे पुस्तक ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तसंच पुस्तकांच्या दुकानावर सुद्धा उपलब्ध आहे. तर बी पब्लिकेशनचे संपादक अजित कुमार यांनी तलाठी प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि याच्यामध्ये ना तलाठी आता कंबाईन ग्रुप सीमध्ये समाविष्ट झालेली आहे. तर कंबाईन ग्रुप सीचे 2011 ते 2026पर्यंत झालेले जेवढे पेपर आहेत त्या सगळ्या पेपरमधील प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत. तर या ठिकाणी पाहता शिपाई पदाची जी स्वच्छता व चापल्यता चाचणी आहे त्याची याद्या कधी प्रसिद्ध होतील त्या संदर्भात आपण माहिती पाहूयात. तर दोन्ही रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध झालेले आहेत. आता पुढची प्रोसेस काय असणार आहे तर सुरुवातीला ह्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांच्या. त्या याद्या प्रसिद्ध केल्यानंतर मग पुढे काही दिवसांनी ही स्वच्छता व चापल्यता चाचणी कधी होणार ते सांगितलं जाईल. त्यानंतर इंटरव्ह्यू आणि मग शेवटी सिलेक्ट लिस्ट व वेटिंग लिस्ट लावली जाईल अशी ती प्रोसेस आहे. परंतु ह्या याद्या कधी प्रसिद्ध होतील तर आता असं वाटतंय म्हणजे एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता किंवा काही माहिती पण मिळत आहे की या आठवड्यामध्ये शनिवारपर्यंत ह्या याद्या यायला पाहिजेत. म्हणजे अशी माहिती मिळत आहे. शेवटी ॲक्युरेट तर कोणीच सांगू शकणार नाही की या दिवशी याद्या प्रसिद्ध होणार आहेत म्हणून. कोर्टाने जर नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं तरच ते आपल्याला सांगता येईल. परंतु एक माहिती अशी मिळत आहे की या आठवड्यामध्ये शनिवारपर्यंत किंवा जास्त पुढच्या आठवड्यामध्ये याद्या प्रसिद्ध होतील. तर अशी एक माहिती मिळत आहे आणि तीच माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सुरुवातीला याद्या प्रसिद्ध होतील, त्यानंतर काही आणि डायरेक्ट आता याद्याच प्रसिद्ध होतील. त्याच्या आधी दुसरं कोणतेही नोटिफिकेशन येणार नाही. जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांच्या याद्याच प्रसिद्ध होतील आणि मग त्यानंतर याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसानंतर जी तारखा आहेत, कोणत्या तारखेला स्वच्छता व चापल्यता चाचणी होणार आहे ते प्रसिद्ध होईल आणि या याद्या मुंबई उच्च न्यायालयाची यादी वेगळी असेल, नागपूर खंडपीठाची यादी वेगळी असेल, औरंगाबाद खंडपीठाची यादी वेगळी असेल आणि त्याचं मेरिट लिस्ट जे आहे कट ऑफ तो सुद्धा वेगवेगळा लागणार आहे. म्हणजे मुंबईचा कट ऑफ वेगळा लागेल, नागपूरचा कट ऑफ वेगळा लागेल आणि औरंगाबादचा कट ऑफसुद्धा वेगळा लागेल. तर हा कट ऑफ आणि ह्या याद्या या शनिवारपर्यंत किंवा पुढच्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होतील अशी एक माहिती मिळत आहे. तर पाहूयात. ॲक्युरेट माहिती तर कोणालाच नसते. शेवटी जे काही तिथले वरिष्ठ रजिस्ट्रार आहेत, न्यायाधीश आहेत त्यांच्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर पाहूयात आता काय होतं ते, ही माहिती खरी ठरते की नाही ते. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.